माझ्या आयुष्यात काय चांगलं झालं किंवा माझ्या बौद्धिक पातळीमध्ये माझ्या विचार करण्याच्या पातळीत काही फरक पडला का, ज्याला इंग्रजी भाषेत म्हणतात क्वालिटिव्ह फरक. कारण आपण सगळे माणूस बीए झाला, बीकॉम झाला हा विचार करतो, पण त्याला प्रत्येक विद्यार्थी काय पहिला येत नाही परीक्षेत, पण निदान फर्स्ट क्लास मिळाला की नाही, क्वालिटी चांगली आहे की नाही त्याच्या पास होण्याची. तसंच स्वामीजींना मी भेटल्यानंतर माझ्या जीवनाची क्वालिटी सुधारली की नाही, माझ्यामध्ये फरक पडला की नाही वैचारिक. कारण आपल्या सगळ्यांचं जीवन कसं आहे माहितीये का, जिथपर्यंत आर्थिक फरक पडत नाही, म्हणजे माझा बँक बॅलन्स 1 पासून 10 होत नाही तिथपर्यंत मला असं वाटतच नाही की सुधारलो मी. जिथपर्यंत आपल्या घरी एखादं मोठं कार्य होत नाही तिथपर्यंत आपल्याला वाटतच नाही की मला काही जीवनात फरक पडला. असं आहे की आपल्या विचारसरणीमध्ये फरक घडला की नाही आणि आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडला की नाही. तर हा कार्यक्रम जो आहे, या कार्यक्रमाचं नाव तसं अनुभव कथन आहे. म्हणजे प्रत्येकाला स्वामीजींना पहिल्यांदी पाहिल्या गोष्ट अशी आहे की आपण इथे अनुभव कथन म्हणजे माझ्या आयुष्यात घडलेले बदल हेच नसून मला स्वामीजींबद्दल पण काय आदर आहे किंवा मला स्वामीजींबद्दल किती चांगलं वाटतं आणि सुगवे संस्थेमध्ये आल्यापासून माझ्या जीवनात काय बदल घडला का. वो बाद कुठे होतो हा पण सांगायचं आहे. जसं समजा आपला विशाल आहे, याला स्वामीजींना पाहून 2 महिने झाले, पण 2 महिन्यात असं ह्याच्यामध्ये काय बदल घडला किंवा याला असं काय वाटलं की तो स्वतः नुसता कन्व्हिन्स नाही झाला, पण त्याला अशी इच्छा झाली की मी हे स्वामीजींबद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन सांगावं, असं त्याला का वाटलं. समजलं की नाही. म्हणजे हा आपला कार्यक्रम म्हणजे माझ्या आयुष्यात मला लॉटरी लागली, स्वामीजींना भेटल्या हेच सांगायची काही गरज नाही आपल्याला. समजलं का. अनुभव म्हणजे स्वामीजींना भेटल्यावरती, प्रथम पाहिल्यावरती त्यांच्या चरणांचं आपण जेव्हापासून पूजन सुरू केलं मनापासून, तेव्हापासून काय झालं, काय आपल्याला चांगलं वाटलं किंवा काही व्हॉटेवर. आणि प्रत्येकाला मुभा आहे. आणि बरं इथे काय परीक्षा नाही किंवा वक्तृत्व स्पर्धा नाही. लहानपणी आमच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा असायची, म्हणजे भाषण करायची न पाहता, न लिहिलेलं वाचता. तसं काही वक्तृत्व स्पर्धा नाहीये. आणि प्रत्येकाने काही ना काही स्वतःचे विचार मांडावे ही विनंती. मी विनंतीच करू शकतो, कारण आज्ञा नाही करू शकत. तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो की प्रत्येकाने काही ना काही सांगायचा प्रयत्न करावा. आणि याची सुरुवात मी स्वतः करतो माझ्यापासून. मी माझ्या स्वतःबद्दल तुम्हाला सांगतो, कारण ह्या सगळी जी मुलं आहेत काल आलेली आणि इथे काही नवीन माता पण आहेत, त्यांना ते मला फक्त पंडितजी म्हणून ओळखतात. तसं पंडितजी म्हणजे फार विद्वान माणूस बरं, पण हा एवढा विद्वान नाही. लक्षात ठेवा, पंडित हा शब्दच मुली विद्वानांना वापरतात. आणि जर माझ्याकडे काही जर विद्वत्ता आली किंवा मी काही चांगलं बोलू शकतो किंवा माझ्या वागण्यामध्ये क्वालिटेटिव्ह फरक पडला, चांगुलपणाचा फरक पडला, तर तो केवळ स्वामीजींच्या सहवासामुळे. त्यांच्यासोबत गेले 10-12 वर्ष जो माझा संघ झाला, हा जो सत्संग घडला, हे त्यातच कारण. बाकी व्यवहारिक फायदे तर एवढे झालेले आहेत, पण गुरूंच्या सहवासात राहून मला हे जरूर कळलं की व्यवहारिक फायदे कितीही झाले तरी गुरूंच्या सहवासातला जो आनंद आहे, तो आनंद कुठच्याही व्यवहारिक यशामध्ये येत नाही आहे. आणि ही गुरूंचीच कृपा आहे की माझं हे जे जीवन
मी तसं पौरोहित्य करतो, म्हणजे मुंबईला मी भटजीचं काम करतो. अगदी सत्यनारायणाच्या पूजेपासून गणपती बसवण्यापासून लोकांच्या घरची पूजा करतो, त्यांच्या घरच्या वास्तुपूजा जे काय असेल तसं सगळं कार्य. आणि या सर्व कार्यामधलं जे मूळ कारण म्हणजे लॉजिक असतं, त्याच्या मागची जी भावना असते, ती भावना केवळ स्वामीजींच्या कृपेने समजलेली आहे. जसं पूजेमध्ये एखादी घंटीची पूजा असते, माहिती का? घंटा वाजवतात पूजेच्या अगोदर, घंटेच्या अगोदर दिव्याची पूजा करतात, जमिनीची पूजा करतात. जर व्यवस्थितपणे पूजा करायची वेळ झाली, गणपतीत पहिल्या दिवशी नाही करत हा पूजा मी सगळ्या, कारण धावत असतो मी स्वतः. पण या सगळ्या ज्या छोट्या छोट्या पूजा करतात त्याच्या मागचं सार काय आहे, ज्याला षोडशोपचार पूजा म्हणतात, ते का आलं, हे असे विचार येण्यालाच स्वामीजींची कृपा झाली माझ्यावर. समजलं का? म्हणजे मला गुरु महाराजांच्या कृपेने पूजेच्या मागचं पण कर्मकांड आहे, आणि आपण ऍक्च्युली आहोत ज्ञानात, सगळे ज्ञानाचा मार्ग आहे हा. पण त्या कर्मकांडामध्ये पण स्वामीजींच्या कृपेने त्याच्या मागची कारण शोधायचा प्रयत्न करू लागलो. आणि त्याच्यामुळे काय झालं की त्या पूजेचं मूळ कारण मला समजायला लागलं, आणि म्हणून मला त्याच्यात आनंद यायला लागला. आणि मला आनंद आला, आणि मी ज्यांच्याकडे असतो, त्या पूजेला जातो, तर माझा आनंद काय आहे हा सहज ट्रान्सफर होत असतो. तुम्ही पाहिलं का, एखादी व्यक्ती जेव्हा बोलते तेव्हा त्याच्या बोलण्याचा पगडा आपल्या मनावरती बसतो. तो जे बोलतो ते हृदयात जातं. ते का जातं? कारण ती व्यक्ती मनापासून बोलत असते. आणि काही व्यक्ती असेच वरच्या वरती राजकीय नेत्यांसारखे बोलतात, त्यांच्याबद्दल आपण कसं मनात जातं का? तर हे जे हृदयातून मनापासून केलेली कामं आहेत, ती सहज समोरच्याचं मन पण त्याच्यात रमून जातं, विश्वास बसतो, आणि मला जो आनंद प्राप्त होतो तो मी ज्यांच्या घरी पूजेला जातो त्यांनाही आनंद प्राप्त होतो. आणि शेवटी कुठच्याही पूजेचं फळ जे आहे ते आनंदच आहे, किंवा चांगलं वाटणे. आणि असा माझ्या जीवनात हा आमूलाग्र बदल घडला. बाकी राहिली गोष्ट, मला एक मुलगी आहे, ती शिकते तिच्या परीने. माझा मुलगा आहे, तो त्याच्या परीने शिकतो आहे, त्याचं आता फायनल एज्युकेशन आता आहे या वर्षीचं. तर म्हणजे गुरु महाराजांच्या कृपेने असे काही त्रास नाही, कारण त्यांच्या भाग्याने त्यांचं चालू आहे. त्यात काय माझं श्रेय नाहीये की माझं काही केल्यामुळे माझा मुलगा पहिला आला किंवा दुसरा आला किंवा 25वा आला किंवा तो लॉस आला. ऍडव्होकेट होईल छान आहे. आणि आता CS ची शेवटची परीक्षा आता 15 दिवसात, म्हणजे तो त्याच्या भाग्याने शिकतोय. त्याच्यात माझं काही क्रेडिट नाही हे समजून झालं स्वामीजींच्या चरणी असल्यामुळे. आणि म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की माझ्या जीवनात काय बदल घडला, तर विचारसरणीत बदल घडला. आणि अजून घडतोय, बिकॉज आय एम नॉट येट कम्प्लीटेड. मी अजून कम्प्लीट नाही केलं माझं हे बदल, आणि अजून चालू आहे. कारण चुका होणं, परत सुधारायचा प्रयत्न करतो, चुका होणं, परत सुधारायचा प्रयत्न करणं, हे चालू आहे माझं. आणि मला याची शाश्वती आहे की जर भगवंताच्या कृपेने, स्वामीजींच्या आशीर्वादाने जर मी गुरूंचे चरण आयुष्यभर असेच पकडून ठेवले, मी जर हा शब्द एवढंच करता वापरतो की भगवंताच्याच कृपेने हे सगळं होत असतं, गुरूंच्याच कृपेने हे सगळं होत असतं, त्यांची कृपा अशीच सदैव अबाधित राहो, हीच या प्रसंगी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि कधीही माझे त्यांचे हे चरण माझ्याच्याने सुटू नये. कारण काहीही कारण होऊ शकतं. पहा, कपड्यावर ठिणगी पडली काय आणि ठिणगीवर कपडा पडला काय, होते एकच वस्तू. कोणाची चूक काय आणि कोणाची चूक नाही काय, पण हा सगळा भाग्याचा प्रश्न आहे. मी कुठेतरी दिलेल्या चांगल्या कित्येक कर्माचं फळ त्या जन्माच्या की मला असे चरण मिळाले, आणि म्हणून माझं जीवन जे आहे आनंदाच्या रस्त्याकडे तर नक्कीच सुरू झालेलं आहे. कितपत पोहोचेल मला नाही माहिती. हे माझ्या साधनेवरती, माझ्या उपासनेवरती आणि माझ्या श्रद्धेवरती अवलंबून आहे. आणि एवढंच बोलून मी माझे हे 2 शब्द संपवतो. आणि माझं हे शब्द आपण शांतपणे ऐकून घेतले याबद्दल
आपला आभारी आहे आणि त्याचसोबत सुगवेचा अध्यक्ष या नात्याने मी आता लगेचच मोदीजींना निमंत्रण देतो की त्यांनी येऊन त्यांना स्वामीजीबद्दल काय वाटतं आणि त्यांनी त्यांच्या जीवनात काय बदल घडले किंवा त्यांच्या जीवनात ज्या काही समस्या असतील त्याच्यात त्यांना स्वामीजींनी कशी काय मदत केली किंवा स्वामीजींच्या आशीर्वादाने कसे काय त्यांचे प्रश्न सुटले हे मी मोदीजींना विनंती करतो। आता संतोष मोदी आपल्या समोर बोलतील, त्यांना हिंदीत कदाचित बोलायला सहज सोपं आहे। अरे इथे हिंदी भरपूर लोक होते, हिंदी समजलं ना त्यांना सगळ्या मराठी समझा ना आपको? अरे यार मेरे को ध्यान नहीं। मैं कोटि कोटि प्रणाम करता हूँ। मैं सुबह आश्रम जुड़ने के पहले मेरी परिस्थिति बहुत खराब हुआ है। जब से मैं आश्रम पे जुड़ा हूँ 5-6 साल से, जब से मेरी परिस्थिति बहुत अच्छी हो गई है और मेरे पे बहुत बड़े संकट आए थे वो हमारे स्वामी जी ने सब हमारे उलझाए हैं। और बाकी हमारी जो बच्चे की भी शादी थी वो स्वामी जी ने की है। और मेरे बच्चे का जो पता है जो मैंने छोटे का भाई गवर्नमेंट सर्विस लगेगी नहीं और इसको कोई अच्छी कंपनी में सर्विस लगेगी, तो मेरे लड़के का सिलेक्शन L&T कंपनी में हो गया है। ये सब स्वामी जी की कृपा है और स्वामी जी से हम जुड़े हुए हैं और स्वामी जी से हम जुड़े रहेंगे हम लोग। इतना मी गेल्या 10 वर्षापासून सुगवेचा कार्यकर्ता म्हणून काम पाहतोय। त्यानंतर श्री संत भक्तिनाथ महाराजांच्या काही वर्षाआधी जुळलो होतो। त्यानंतर मग सुगवे स्थापन झाली। त्यानंतर मी स्वामीजींच्या सानिध्यात आलो। त्यामध्ये सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ज्या दिवशीपासून मी स्वामीजीच्या सानिध्यात आलो त्या दिवशीपासून माझी दिवसोदिवस प्रगतीच होत गेली। प्रगती म्हणजे सर्वच गोष्टींनी, आर्थिक, सामाजिक आणि बाकीच्या क्षेत्रात पाहिजे त्याच्यात सुद्धा माझी प्रगती माझ्या तरी माहितीनुसार माझ्या परीने हेच केली। त्यानंतर माझे जे कामाची जी पद्धत होती जी थोड्या प्रमाणात होती, बाबाजीच्या मार्गदर्शनाखाली, स्वामीजीच्या मार्गदर्शनाखाली ती प्रगती मी कशा पद्धतीने केली पाहिजे त्याच्याकडून नेहमी सल्ला घेत होतो। ते मला योग्य ते मार्गदर्शन करत होते। त्यानंतर मला कोणतीही गोष्टी जर करायची असली तर मी त्यांच्यासोबत, जर ते इथे उपस्थित असले तर त्यांच्यासोबत प्रत्यक्षरित्या बोलत होतो, जर ते उपस्थित नसले तर मी त्यांच्यासोबत फोनवर माहिती घेत होतो। त्यानंतर मी समोरचे काम करत होतो आणि मला प्रत्येक कामामध्ये स्वामीजीच्या मार्गदर्शनामुळे यश प्राप्त होत होतं असं वाटत होतं। त्यामुळे मला स्वामीजीवर असं वाटते का मला म्हणजे त्यांचा भरपूर ते मला माझ्या जे श्रेय यशामध्ये जे हे आहे साथ आहे ते स्वामीजीच्या मुळे आहे। त्याच्यामुळे मी स्वामीजीच्या असीम भक्त असल्यासारखं मला स्वतः वाटते। ठीक आहे। तो मयूर के पास मी 2 वर्ष झाली माझ्या मयूरला घेऊन इकडे आली। म्हणजे त्याच्यात पुष्कळ म्हणजे फरक पडला। म्हणजे पहिला तो एवढा धावायचा की किती माणसं पकडायची, रोडपर्यंत गेला होता, एवढं इथपर्यंत झालं होतं। डॉक्टर आम्ही सगळं केलं, काही आम्हाला कशात यश नाही आलं। शेवटी म्हटलं बाबाचं मला भेटले गुरुच्या रूपात। पण आज एवढा त्याच्यात फरक पडलाय की आज एकट्याला सोडून पण मी कुठे पण जाऊ शकते। म्हणजे एकट्याला पण म्हणजे 4 माणसांना तो ऐकायचा नाही अशी म्हणजे एवढी कंडिशन होती त्याची। पण आता म्हणजे थोडा फरक पडला। अजूनही बाबांच्या कृपेने त्याच्यात कितीतरी फरक येऊ शकतो, पडेलच शेवटी, एवढा मला विश्वास आहे। एवढेच थोड़ा सा हिंदी में बोलता हूँ, तुम्हारा सगळ्यांना हिंदी समझता का हो? मला तुमको भी हिंदी समझेगा तुम्हारा सगळ्यांना। मैं इतना ही बोलता हूँ कि मयूर को जो तकलीफ है उस तकलीफ का नाम है, मयूर कैसा है, ऑटिस्टिक बॉय है। एक ऑटिस्टिक नाम की एक बीमारी है जो पैदाइशी होती है। उसमें क्या होता है कि शरीर तो बढ़ता है बराबर लेकिन बुद्धि नहीं बढ़ती। और ऐसी स्थिति है, मंद बुद्धि बच्चों के शरीर तो ठीक रहते हैं लेकिन वो मंद बुद्धि भी नहीं है, उसको उसके अवयवों का इस्तेमाल भी नहीं मालूम कि भाई खाना हाथ से खाया जाता है। मतलब ऐसी मामूली चीजें भी उसको नहीं मालूम और ऐसे बीमारी का नाम ऑटिज्म कहते हैं। आप अगर लोग कंप्यूटर पे बैठते हैं तो कभी भी गूगल में सर्च मारिए और ऑटिस्टिक करके टाइप करिए, तब आपको मालूम पड़ेगा
कि दुनिया भर के सभी डॉक्टर मेडिकल साइंस ऑटिस्टिक बच्चों में उनका ये इतिहास है गए 30-40 सालों का यूएस का कि उसमें फर्क पड़ता ही नहीं, 1% फर्क नहीं पड़ता। जैसे आज भाभी जी ने बोला कि उसमें इतना फर्क आया है कि जो बच्चे को वो लोग बॉम्बे में अपने घर में खिड़की को ऐसा उसको बांध के रखते थे, उसके पिताजी पुलिस में हैं, जो परसों आके गए इधर, वापिस 14 को आएंगे, अभी शनिवार को वापिस आ रहे बम्बई इधर चांदूर, तो उनको बेड़ी लगा के रखते थे क्योंकि उसको संभलना मुश्किल था। वो 4-5 बार दरवाजा खोल करके या खुला हुआ दरवाजा देख करके घर से भाग गया मतलब उसको मालूम ही नहीं कहा जा रहा है, ना उसको बोलने की समझ, ना उसको सही बुरे की समझ। और ऐसी स्थिति में ऐसा बच्चा जब इधर आया, सारे डॉक्टर उन्होंने किया मुंबई के, कुछ नहीं हुआ। और जब ऐसी स्थिति के बाद जब वो इधर आया तो स्वामी जी को पहले मुंबई में मिले तो स्वामी जी ने बोला कि आपको भाई चांदूर जाना पड़ेगा और चांदूर में आकर के आप इधर रहिए, आपके उधर रहने खाने का बंदोबस्त होगा। फिर स्वामी जी के आशीर्वाद से, स्वामी जी के महिमा से, स्वामी जी के मार्गदर्शन से आश्रमवासी जो लड़के थे वो उसका एक पर्टिकुलर स्थान पे इधर उसका रोज मॉलिश करते थे पकड़ के। जो स्वामी जी का तेल है उस तेल से मालिश करते थे और फिर उसको दवाई दी, दवाइयों के साथ उसकी कुंडली देख करके, स्वामी जी ने जन्म कुंडली देख करके उसके लिए जो आवश्यक ऐसे रत्न उसको धारण कराए। पहली बार जब धारण कराए 25-50 हजार के, तब उसने ऐसा निकाल करके फेंक दिया, उसको मालूम ही नहीं किसी को कहा गया। फिर उसके पिता ने वापस बनवाए वही और मंत्र, औषधि और मोती और फिर स्वामी जी का आशीर्वाद, इन चारों से जो मेडिकल साइंस में एक अजूबा हुआ, एक वंडर हुआ, चमत्कार हुआ मेडिकल साइंस के हिसाब से कि उसमें इतना बदलाव है। ये बच्चे को चांदूर में जब आया तो चांदूर में भी रूम में बंद ही रहता था और जब वो घर से रूम से बाहर निकलता था भक्त निवास के, तब उसके आसपास 2-3 लोग रहते थे, कहीं वो और भागे ना, कहीं वो और कुछ ना करे। और ऐसा बच्चा कहीं भी पेड़ा दिखे, शक्कर दिखे, केला दिखे, उसको केले का छिलका निकालने का भी समझ नहीं, बेचारा छिलके के साथ खाता है, कंट्रोल नहीं, उसको मतलब झपक देता था वो। ऐसे स्थिति से देखिए आजकल आपने देखा होगा गए 2-3 दिन से अपने भोजन कक्ष में वो अपनी माँ उसको खिलाती है, वो बिल्कुल उधर से हिलता नहीं है, ना ही बिल्कुल जंप मारता है कुछ देख करके। आपने देखा तुम्हारा महाराज, परम पूज्य श्री संत स्वामी अनिलजी महाराज यांच्याच कृपेने मी आज या तुमच्यासमोर माझे थोडक्यात अनुभव सांगतो। मी श्री संत कप्ती महाराजांचा नातू। श्री संत स्वामी अनिलजी महाराज बागापूर येथे सन 1990 पासून येत होते। स्वामी अनिलजी महाराजांनी श्री संत कप्तीनाथ महाराजांची इतकी सेवा केली की श्री संत कप्ती महाराजांना कोणत्याही गोष्टीची उणीव पडू दिली नाही। म्हणजे कमीत कमी सर्वच गोष्टी, शेती, महाराज वयाने 101 वर्षाचे झाले होते तेव्हा पायदळ चालत होते, कोसो दूर पायदळ चालत होते। स्वामी अनिलजींना वाटलं की माझे गुरु महाराज पायदळ चालतात, पण बाकी इतर कोणत्याही भक्तांना असं वाटत नव्हतं की स्वामी अनिलजी व्यतिरिक्त की महाराज पायदळ जात असेल, पण महाराजांना, स्वामी अनिलजी महाराजांना असं वाटत होतं की त्यांनी ज्याप्रमाणे गुरु महाराजांची सेवा केली त्याचप्रमाणे त्यांना असं वाटत होतं की माझे गुरु महाराज पायी सुद्धा न चालावे। त्यामुळे महाराजांनी त्यांना वाहन खरेदी करून
दिल्यापासून तर सर्व गोष्टी महाराजांच्या केल्या. त्यानंतर सन 2003 मध्ये बाबा समाधिस्थ झाले. समाधिस्थ झाल्यानंतर स्वामी अनिलजींनी सुगवे आश्रमची स्थापना केली. सुगवे आश्रमची स्थापना केल्यानंतर मी सुरुवातीच्या दिवसपासून ज्या दिवशी सुगवे आश्रमची स्थापना केली त्या दिवसापासून तर आज करेक्ट 11 वर्ष झाली मी त्यांना सोडले नाही. कारण मला त्यांचे सर्वच तत्व पटत होते. त्यांनी जे सांगितलं ते मी करत होतो. मी स्वतः माझ्या घरी म्हणजे शारीरिक श्रम केलेच नाही, परंतु या आश्रम मध्ये मी स्वतः खोदकाम सर्व म्हणजे कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी 1 महिन्यापासून मी सतत इथे कष्ट केले. बरं, कष्टच नुसते केले नाही तर त्या कष्टाचं फळ मला मिळत गेलं. माझे जे विचार आहे ते विचार सुद्धा बदलले. त्याचप्रमाणे माझ्या सर्वच बाबतीत माझ्यात बदल झाला. त्यामुळे मी माझ्या पूर्ण आयुष्यभर असे वचन देतो तुम्हा सर्वांना की माझ्या पूर्ण आयुष्यभर मी स्वामी अनिलजींना स्वामी अनिलजी न समजता ते स्वतः श्री संत भक्तिनाथ महाराज आहे असे मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि माझे 2 शब्द संपवतो. संत श्री कपिनाथ महाराजांचे उत्तराधिकारी म्हणून संत श्री स्वामी अनिलजी महाराज यांची मी शिष्य, एक भक्त आणि प्लस शिष्य. शिष्यापेक्षा जास्त भक्तच आहे, कारण शिष्याची जी सेवा पाहिजे गुरुप्रती ती सेवा अजूनही माझ्याकडून घडत नाही. पण इथे उलट आहे की इथे गुरुच शिष्याची जरा जास्त सेवा करतात आणि हा अनुभव आमच्यापैकी सगळ्यांनाच आहे. मी अस्थमाची पेशंट होती आणि एक्यूट अस्थमा होता मला आणि बाबांनी अक्षरशः मला औषधं देऊन ठेवलंय, पण 1 तासात तिचा मृत्यू होईल. तर बाबांच्याच कृपेने बाबांचं सतत ज्योत्स्ना कुठे आहे, ज्योत्स्ना कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, ज्योत्स्नाला तुम्ही यांना ही औषधं द्या, ज्योत्स्नाची एकदा भेट घडवून द्या, अशा सतत बाबांच्या आठवणीमुळेच व्हेंटिलेटरवर असा चमत्कार झाला की डॉक्टर बोलले की हिची बॉडी आज औषधांना रिस्पॉन्स करत नव्हती आणि 1 तासाची मुदत देऊन या मुलीला 15-20 मिनिटातच तिचे म्हणजे तिच्या शरीराने औषधांना प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे. आपण हिच्यावर आता हिचं व्हेंटिलेटरचं जे मुदत होती 1 तासाची ती आपण व्हेंटिलेटरचे नळे तिचे काढून टाकू आणि आता हिला कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊन जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करू. आणि ही खरोखरच बाबांचीच कृपा आहे की त्या कृत्रिम श्वासोच्छ्वासाने 2-4 दिवस काढल्यानंतर माझा मृत्यूयोग जो होता तो टळला. आणि ह्याच्यामध्ये काहीही म्हणजे शब्दांची अतिशयोक्ती नाहीये. आणि हे जे सत्य म्हणजे इतकं शब्दानुशब्द सत्य आहे की हे मीच नाही सांगत, इव्हन माझे घरचेही ह्याच गोष्टीमध्ये म्हणजे ह्याच शब्दामध्ये तुम्हाला माझ्यामध्ये मदत करून सांगू शकतात. अनुभव झाला. इव्हन माझ्या घरामध्ये सुद्धा असेच बरेच अनुभव आले. माझ्या बहिणीला पण माझी बहीण पुष्पा तिलाही तर तिला हॉस्पिटलमध्ये ठेवलं. डॉक्टरने सांगितलं की हिला आता बहुतेक आपल्याला त्याच हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल ज्या हॉस्पिटलमध्ये मी व्हेंटिलेटरवर होती. लक्षात ठेवा, हा कार्यक्रम माझे अनुभव सांगून काय मी लोकांसमोर कमी वगैरे होणार नाहीये, तर उलट मी आणखीन गुरुकृपेस पात्र होईन. कारण मी आता माझ्यावरती गुरुकृपा झाली हे 10 लोकांमध्ये कबूल करतो आहे. आणि असं कबूल केल्याने आपण आपलं थोडंसं ऋण थोडंसं कमी करतो. 10 लोकांसमोर आपण सत्य बोलल्याने आपल्याला आशीर्वाद गुरूंचे आणखीन मिळतात, आणखीन आपली भक्ती दृढ होते. आणि म्हणून मायबापो लक्षात ठेवा, कोणी लाजू नका, कारण सगळा आपलाच परिवार आहे. खप्ती परिवार सगळा, सुगवे परिवार आहे सगळा, स्वामीजींचा परिवार आहे, कोणी विसरू नये. आणि आता परत त्याच्यानंतर परत ज्योत्स्ना नाही बोलली. माझ्या बहिणीला
त्याच हॉस्पिटलमध्ये जिथे मला व्हेंटिलायझरवर ठेवणार होते त्याच रिद्धी सिद्धी हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट करण्यासाठी डॉक्टरनी सांगितलं. 4 वाजता ॲम्ब्युलन्स आली संध्याकाळी आणि मी हॉस्पिटलमध्ये होती. मी बाबांना लगेच फोन करून सांगितलं की बाबा मला बरं नाही आहे आणि ॲम्ब्युलन्स बाहेर उभी आहे, तिला रिद्धी सिद्धी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात, पुन्हा तिला व्हेंटिलायझर लावणार आणि तिथे व्हेंटिलायझर लावणं म्हणजे अक्षरशः मृत्यूयोगच आणि लहान लहान मुली आहेत तिला. तर बाबा बोलले जसं तू मला सांगितलं असतं आता तू काळजी करू नको. आणि बाबा नुकतेच जेवून जरा झोपले होते पण त्यांनी सांगितलं की मी 10 मिनिटात तिकडे पोहोचतो, मला फक्त हॉस्पिटलचा पत्ता दे. मी त्यांना हॉस्पिटलचा पत्ता दिला आणि खरोखरच 10-15 मिनिटामध्ये ते रिक्षा करून हॉस्पिटलमध्ये आले आणि स्वतः डॉक्टरांशी बोलले की काय प्रॉब्लेम आहे तिला. तर डॉक्टरांनी सांगितलं की तिला आम्ही व्हेंटिलायझरवर ठेवतोय. तर डॉक्टर बोलले मला फक्त पेशंटला फक्त 5 मिनिटं भेटायला देतात आपले, कारण ICU मध्ये पेशंटला भेटायला देत नाहीत. पण त्यांनी बाबांनी सांगितलं वाटते पण बोलले की ठीक आहे 5 मिनिटच फक्त तुम्ही त्यांच्याशी बोला, ते काय बोलण्याच्या स्थितीत नाही आहे. बाबा बोलले हरकत त्यांनी फक्त तिला बघतो आणि बाबा आतमध्ये ICUच्या तिच्या रूममध्ये गेले. नंतर काय झालं माहिती आहे, बरोबर 5 मिनिटांनी बाबा बाहेर आले. मग त्यांनी डॉक्टरला सांगितलं की डॉक्टर फक्त 10 मिनिटं थांबा, 10 मिनिटं 4:30 वाजता मग तुम्ही तिला ॲम्ब्युलन्समध्ये घालून घेऊन जाऊ शकता. आणि कमाल अशी झाली की 4:25ला जेव्हा डॉक्टर तिला चेक करायला गेले तेव्हा डॉक्टरने सांगितलं की कमालच आहे, आता हिला काय रिद्धी सिद्धी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची गरज नाही आहे, तिचा BP नॉर्मल आहे. इवन ती जराशी आता म्हणजे जी मगाशी कोमामध्ये तिची अवस्था होती प्रसिद्ध अवस्थेमध्ये होती पण ती आता चांगली स्वतःहूनच सांगते की मला पाणी पाहिजे किंवा मला आई कुठे आहे, माझ्या बाहेर कोणी बसले का माझ्यासाठी, असं स्वतःच प्रश्न विचारते. याचा अर्थ की डॉक्टर सांगितलं आता म्हणजे ती ओके आहे, जे ज्या गोष्टीची भीती होती त्या गोष्टी कळल्या. आणि मग डॉक्टरांनी मला 2-3 दिवसांनी विचारलं की जे आले होते ते कोण होते. ते सांगितलं ते आमचे सद्गुरू महाराज आहेत. मग डॉक्टर बोलले की मला त्यांना परत भेटायचं आहे, पण तो योग पुन्हा काही आला नाही भेटण्याचा, कारण ते डॉक्टर फार बिझी राहिले आणि बाबांनी सतत दिल्ली, नागपूर, चांदूर असे त्यांचे दौरे असल्यामुळे त्यांनाही ते जमलं नाही. ते सांगायचा माझा अनुभव की माझ्या घरामध्ये मला माझ्या बहिणीला लाभ झाला, इव्हन मला स्वतःलाही लाभ झाला. आणि लाभापोटी मी म्हणजे आम्ही बाबांची सेवा करतो असं नाही, तर प्रत्येक गोष्टीमध्ये आज म्हणजे मला वडील नाही आहेत, 20 वर्ष झाले त्यांना जाऊन, पण आज वडिलांची जी आपल्या मुलीप्रती जी हे असतं मार्गदर्शन असतं ते पदोपदी मार्गदर्शन आम्हाला बाबांकडून मिळते, इव्हन आमच्या घरातल्या लोकांनाही मिळते. त्यामुळे वडिलांची उणीव कधी भासलीच नाही. गुरुपेक्षा मला ते माझे वडील म्हणूनच जास्त जवळचे वाटले. पण त्यांचे चमत्कार इतरांच्या बाबतीत पण बघितले तर कारण मी सतत बाबांच्या जवळच असते 24 तास मुंबईच्या आश्रममध्ये, त्यामुळे तिथे अनेक चमत्कार होतात. अनेक दररोज जे रडणारी लोक असतात ते 10-15 मिनिटं बाबांशी बोलल्यावर हसत जातात आणि त्यांच्याकडून मलाच येत असल्यामुळे मी त्या बाबांना जेव्हा निरोप देते की बाबा आज त्यांची सगळी परिस्थिती चांगली झाली आहे, तेव्हा बाबांनाही फार बरं वाटतं की चला कमीत कमी त्यांनी आपल्या परिस्थितीची कल्पना तरी दिली. पण कित्येक लोक असे असतात की आपली बदललेली परिस्थिती बाबांना कळवण्यामध्ये पण हायगाई करतात की नाही आपण परत बाबांकडे गेलो तर बाबा आपल्याकडून काहीतरी मागतील, ह्या भीतीमुळे असेल किंवा या गोष्टीमुळे असेल की ते बाबांकडे पुन्हा त्या टचमध्ये राहत नाहीत, ते बाबांच्या सहवासात राहत नाहीत. आता ते मुंबईतले जे चमत्कार आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगते, कारण इथे बाकीचे जे आहेत त्यांना तेही फार उतावळे आहेत की आपले अनुभव सांगण्याचा आम्हाला कधी चान्स मिळतो, त्यामुळे मी माझे बाकीचे उरलेले अनुभव थोड्या वेळाने सांगते. आणि जे बाबांचे चमत्कार सांगावे तेवढे कमीच आहे, कारण हे अनुभव म्हणजे माझ्या मुलींचा आहे. माझी मुलगी एवढी आजारी असायची आधी की म्हणजे तिला दर महिन्याला इंजेक्शन लावावं लागत होतं. तर बाबा इथे एकदा दर्शनाला आली ती, तर दर्शनाला आल्यानंतर कसं माझ्या बहिणीसोबत तेव्हा तिने बाबाने विचारलं की म्हणजे ही कोण आहे, माझ्या बहिणीला विचारलं तेव्हा बहिणीने सांगितली माझी भाची आहे, पण बाबा हिची तब्येत ठीक नाही, तिला 6 वर्षे डॉक्टरांनी इंजेक्शन घ्यायला सांगितलं होतं, कारण तिला कसं जेवायचं कळत नव्हतं, म्हणजे मेंटली असं प्रॉब्लेम झाल्यासारखं, पण नेमकं झालं काय होते काही कळत नव्हतं. दवाखाने वगैरे केलं, MR वगैरे सर्व काही झालं, पण ते कसं इंजेक्शन दर महिन्याला लावलं नाही की परत तिची तब्येत बिघडत होती. पण बाबांनी कसं मग तिला स्वतः म्हणजे तिला सांगता येत नव्हतं की दुखतं काय नाही होतं,
पण त्यांनी मग बाबा सांगताना आल्यामुळे बाबा म्हणाले की माझ्याजवळ हिला ठेवा. तर आम्ही कसं मुंबईच्या आश्रममध्ये तिला 2 महिने वगैरे ठेवलेलं आहे बाबांकडे. तर तेव्हापासून तिचं इंजेक्शन बंद झालं आणि ऑलरेडी ती कसं एकदम स्ट्रॉंग झाली आणि कुठलं इंजेक्शन नाही, ताप नाही, तेव्हापासून एकदम चांगली झालेली ती. आणि परत सांगायचं म्हणजे महत्वाचं ती लठ्ठ आहे. तर इतकी काळजी वाटत होती की तिचं लग्न कसं होतं, पण आम्हाला एवढं आश्चर्य वाटत आहे की म्हणजे इतकं तिला स्वतःहून स्थळ आलेलं. आणि परत कसं एक पैसा न घेता, नाही तर आजकाल मुलगी किती सुंदर आहे आणि कुठलेही म्हणजे हे असेल मुलगी शिक्षणवाली असेल की संगीतवाली असेल तरी पण तिला हुंडा द्यावाच लागतं काही नाही काही. पण तिला म्हणजे काहीच नाही. अंगठी आम्ही स्वतःहून दिली. कपड्याला 10,000 घ्या म्हटलं तरी पण त्यांनी कपड्याला कसं कपडे पण 10,000 नाही घेतले जावे. आणि खरी एवढी सुखी पडली की म्हणजे तिला काहीच कमी नाही आहे. बाबा माझ्याकडे गावावरून येतात. बाबांना बरेचदा म्हटलं बाबा माझ्याकडे आले नाही, पण तिच्या घरी जाऊन आले बाबा. आणि अजून खूप सारे अनुभव आहे आणि मी कोणालाही सांगते. मुलगाही झाला. मुलगा पण तो तर देवाचंच आहे. बाबाने सांगितलं की हिला म्हणजे लग्नाच्या आधीच लग्न व्हायचं होतं तिचं. बाबा लग्नाला तिच्या कुठून आले, मथुरेवरून वगैरे कुठेतरी लांब गेले होते, तिथनं लग्नाला आले बाबा. आणि जेव्हा ती दर्शन करायला गेली बाबा आल्यानंतर तर तेव्हा सांगितलं, माझ्या बहिणीने सांगितलं की बाबांनी आशीर्वाद दिलेला हिला मुलगा होणार. तर माझे जावई कसं ते शारदा दुर्गा देवीची खूप भक्त आहे. तर त्यांनी काही नवस कबूल केला की देवीला जेवढे 1,000 खर्च येईल, म्हणजे 50 जे 1,000 काही खर्च येईल देवीला तेवढं मी करणार, मला मुलगी व्हावी. पण आम्ही सांगितलं की बाबाचं हे कधीच टळणार नाही, एकदा मुलगाच होणार. मुलगा झाला आणि तो पण आहे ना धार्मिक आहे. परत आता ती आज येणार, पण कसं थंडीमुळे वगैरे शनिवारला येईल आणि तो मुलगा किती धार्मिक आहे ते सगळ्यांना बघायला मिळेल. कारण ते कसं वाजलं वगैरे की असं सकाळी तो 5 वाजता याच्यात जातात, काय म्हणते त्याला काकड्यात वगैरे जातात, भजनाला जातात. भजनातून जर रात्री त्याला आणलं 11 वाजता तरी पण तो रडते. म्हणजे खूप धार्मिक आहे. आणि बाबांचे ते जेवढे चमत्कार सांगावे तेवढे कमी आहे. महत्वाचं म्हणजे मी कोणालाही सांगते की म्हणजे चला आता आम्हाला ती माहिती नाही की इथं पाहिल्याबरोबर गाडीतून म्हणजे कार्यक्रम तर नाही आपण आलो, पण मी कॉल केला, माझ्या मुलाला विचारलं की बाबा आहे का, छान झालं म्हटलं. आमचं बाबांचं दर्शन आहे, प्रत्यक्ष व्यवस्थित बोलणं वगैरे होते, तेच आमच्यासाठी खूप वाटलं. आणि कार्यक्रमाचं आम्हाला हे नव्हतं, पण येताना रस्त्याने सांगितलं कोणीतरी आहे म्हणे कार्यक्रम. पण कार्यक्रम नसतं तरी आम्हाला म्हणजे बाबांचं दर्शन महत्वाचं होतं. तेवढं बोलून माझं खूप काही सांगायचं म्हटलं तर बाबाचे चमत्कार खूप आहे. पहिल्या दिवसापासून मी संस्थेचं कार्य करतो आहे. मी आणि पंडितजी स्वामीजीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मागच्या 11 वर्षापासून सुखवे संस्थेचं कार्य करतो. आता मुंबईमध्ये, मुंबईच्या बाहेर, आंध्रमध्ये, नागपूरला, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांशी आम्ही वेगवेगळ्या कारणाने निमित्ताने भेटतो. त्यांचे फोन येतात. बऱ्याच वेळा लोकांचे प्रॉब्लेम जे आहे ते फोन ठीक होतात. आता माझ्याकडे मोठी लिस्ट आहे. आम्हाला स्वामीजीने सांगितलं की आज तुम्हाला सुरेशराव 15 लोकांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सांगायचे. तर मी फक्त थोडक्यात तुम्हाला त्या लोकांची नावं सांगतो, त्यांचे काय प्रॉब्लेम होते ते सांगतो आणि त्यांचा फायदा काय झाला ते पण सांगतो. आमचे एक वरळीकर म्हणून मित्र आहे. 1900 महाराजांची भेट झाली आणि 2004-05च्या आसपास वरळीकर म्हणून आमचे जे मित्र आहेत ते स्वामीजींना भेटले. तर ते स्वतः खूप जाड होते. त्यांच्या मिसेसचे 3-4 ऑपरेशन झाले होते आणि डॉक्टरने सांगितलं की तुम्ही संततीच्या मागे लागू नका, तुम्हाला संतती होणार नाही. पण महाराजांची ज्यावेळी भेट झाली, महाराजांनी त्यांच्या दोघांच्या कुंडल्या पाहिल्या, तर महाराजांनी त्यांना काही मार्गदर्शन केलं. त्यांना सांगितलं की तुम्ही काय साधना करायला पाहिजे, काय साधना केली तर काय होईल, त्याप्रमाणे साधना सांगितली आणि वर्षभरामध्ये त्यांना मुलगा झाला. आणि हे ऑफिशियली BRC हॉस्पिटलमध्ये नोटेड आहे की डॉक्टरने नाही म्हणून सांगितल्यानंतर देखील त्यांना मुलगा झाला आणि आज तो मुलगा चांगला आहे, व्यवस्थित आहे, त्यांचं सगळं व्यवस्थित चालू आहे. दुसरं आमचं एक कळवे म्हणून गॅझेटेड ऑफिसर आहे, सध्या नागपूरच्या ऑफिसमध्ये ते आहेत. त्यांचे 2 प्रॉब्लेम होते. एक त्यांचा स्वतःचा प्रॉब्लेम होता, एक त्यांच्या मुलीचा प्रॉब्लेम. मुलीच्या हाताला असा इथून ते इंजिनियर आहे म्हणून इथून असा काळा चट्टा होता. त्यांनी जवळपास 4 वर्षापर्यंत औषध पाणी केलं, डॉक्टरने ट्रीटमेंट केल्या, पण त्या औषधाने त्यांना काही फायदा झाला नाही. तर मी त्यांना सांगितलं की एकदा आमच्या महाराजांना येऊन भेटा. तर नागपूरला ते एकदा महाराजांना विथ फॅमिली भेटायला गेले. तिथे स्वामीजीशी चर्चा झाली आणि स्वामीजींनी विचार सांगितले, काही घरी करायला साधना सांगितली
आणि हे पण सांगितलं की बाबा हे जे प्रॉब्लेम होता त्याच्यावर आपण काय उपचार करायला पाहिजे, तुमची गुरुसेवा पण करायला पाहिजे. त्याप्रमाणे काही गुरुसेवा पण त्यांना करायला सांगितली. आणि आश्चर्य असं की औषध त्यांनी त्याच्या समोरच तयार केलं, आयुर्वेदिक औषध स्वामीजींनी त्या लोकांच्या समोरच तयार केलं. ते औषध पण त्यांना दिलं आणि त्या औषधाची किंमत होती फक्त 60 रुपये. आणि तोपर्यंत त्या लोकांनी जवळपास 5 ते 6 लाख रुपये ॲलोपॅथी ट्रीटमेंटवर खर्च केले. पण त्या पैशाने त्याचा काही फायदा झाला नाही. पण स्वामीजींच्या 60 रुपयाच्या औषधाने त्या मुलीचे डाग गेलेले आहे, अजूनपर्यंत ते डाग आलेले नाही आहे. परवाच ते जे साहेब आहेत, कवळे साहेब, ते इथे येऊन गेलेत कार्यक्रमाला. नंतर त्यांचा स्वतःचा असा एक प्रॉब्लेम होता की त्यांची ट्रान्सफर होत नव्हती आणि ते ज्या डिपार्टमेंटमध्ये आहेत तिथे ट्रान्सफर 3 वर्षानंतर होते. स्वामीजींना रिक्वेस्ट केली, स्वामीजीच्या आशीर्वादाने त्यांची ट्रान्सफर झाली. नंतर तिसरे एक गृहस्थ आहे वरसोलीकर म्हणून, हे BRC ला राहतात, चेंबूरला. संस्थेची स्थापना ज्यावेळी झाली त्यावेळी माझ्यातर्फे आलेला हा पहिला गृहस्थ. यांच्याकडे असे प्रॉब्लेम होते की रोज नवरा बायकोचे आणि आईचे, म्हणजे त्या मुलाच्या आईचे, मुलाचे आणि बायकोचे तिघांचे आपसात जोरदार भांडणं व्हायचे, रोज भांडणं व्हायचे. आणि लग्न होऊन 7 वर्ष झाले होते. त्यांना संतती नव्हती आणि फार अडचणी, कटकटी, तब्येतीचे प्रॉब्लेम. एकदा महाराजांची भेट झाली आमच्याकडे. स्वामीजी एकदा अणुशक्तीनगरला आले होते, BRC ला आले होते. तिथे ह्या सगळ्या लोकांची भेट झाली आणि महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि सांगितलं की तुम्ही हप्ती वैभवाचं पारायण करा, हप्ती वैभवाचं पारायण करा, त्या पारायण केल्यामुळे तुम्हाला फायदा होईल. आणि त्यांनी त्याप्रमाणे सांगितलं, त्याप्रमाणे त्यांनी पारायण केलं. त्यातले काही विशेष अध्याय जे आहे हे संतती प्राप्तीसाठी स्वामीजीच्या आशीर्वादाने त्यांनी सुरू केले आणि साधारण त्यांना एक 3-4 महिन्यामध्ये त्याचे रिझल्ट मिळाले. म्हणजे जवळपास 8 वर्षानंतर त्यांच्याकडे पहिला मुलगा झाला. आणि आता तो मुलगा मी ऑफिसमध्ये जात असताना रोज मला भेटतो, टाटा करतो. आणि ही आठवण आहे, फार चांगली आठवण आहे. त्यानंतर आमचे घाडगे म्हणून BRCचे फार मोठे एक सायंटिस्ट आहे, जगप्रसिद्ध सायंटिस्ट आहे. ते येणार आहेत आता. मागच्या वर्षी ते आपल्या कार्यक्रमाला आले होते. मिस्टर घाडगे आणि मिसेस घाडगे त्यांचे काय प्रॉब्लेम आहे हे विषय बोलणार नाही, पण त्यांना देखील महाराजांच्या आशीर्वादाने भरपूर फायदे झालेले आहेत. असे भरपूर असे फायदे झालेले आहेत की आज महाराजांकडे ते आल्यानंतर अर्धा तास महाराजांचे पाय सोडत नाही, असा त्यांचा फायदा झालेला आहे. त्यांचे व्यक्तिगत प्रॉब्लेम, त्यांचे ऑफिशियल प्रॉब्लेम, तब्येतीच्या अडचणी, मुलांची जे काही अडचणी होत्या ह्या सगळ्या दूर झालेल्या आहेत. तसं आमचे एक जोशी म्हणून मित्र होते BRC चेंबूरला. जोशी साहेबांचं असं होतं की त्यांना एक मुलगी होती, एक मुलगा होता. त्या मुलीचं वय होतं साधारण 28 वर्ष. 28 वर्ष. तर त्या मुलीची काळजी करता 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 त्या दोघांनाही डायबिटीज झाला. त्या मुलीचं काही लग्न होत नाही. मुलगी दिसायला चांगली होती, स्वभावाने चांगली होती, शिकलेली होती, 15-20 हजार रुपयाची नोकरी करत होती, पण तिचं काही लग्न जमत नव्हतं. स्वतः आहे जे जोशी साहेब आहे, स्वतः ऍस्ट्रॉलॉजर आहे. त्यांनी खूप प्रयत्न केले पण त्या मुलीचं लग्न जमत नव्हतं. दैवयोगाने त्यांची भेट झाली, म्हणजे मी त्यांची भेट घडून आणली आणि स्वामीजीसोबत त्यांनी चर्चा केली. आणि स्वामीजींनी त्या मुलीची पत्रिका पाहून आणि त्यांना जो आशीर्वाद दिला त्या मुलीला सांगितलं की तुम्ही काहीही काळजी करू नका, या मुलीच्या लग्नाची तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमचे कामं करा. त्या मुलीचे लग्नाचे योग आता तुमच्या महिन्यामध्ये आहे आणि तुमच्या नात्यातलाच मुलगा त्याला मिळेल, त्या मुलीला मिळेल. आणि त्याप्रमाणे महाराजांनी जसं सांगितलं होतं तसंच सगळं घडलं आणि त्यांचं लग्न पक्क झालं, लग्न झालं. आता त्यांना 2 मुलं आहेत आणि हे सगळं कुटुंब पुण्याला राहते. जोशी साहेब. त्यानंतर कांदेरे म्हणून एक फॅमिली आहे चंद्रपूरची. हे कांदेरे आमच्या फार जवळच्या नात्यामध्ये आहेत. या कांदेरे कुटुंबांना मी फार वर्षापासून ओळखतो, जवळपास 25 वर्षापेक्षा जास्त वर्षापासून ओळखतो. त्यांच्या मुलाचा एकदा ऍक्सिडेंट झाला होता, ट्रक आणि मोटरसायकलचा ऍक्सिडेंट झाला होता. जवळपास 8 लाख रुपये खर्च करून त्याच्या मेंदूचं आणि डोक्याचं ऑपरेशन केलं गेलं, त्याच्या मागच्या बरगड्याचं ऑपरेशन केलं गेलं. डॉक्टरच्या हिशोबाने त्यांनी 50% फक्त सक्सेस त्यांना मिळालं होतं आणि 50% त्यांना यश मिळालं नव्हतं. डॉक्टरने सांगितलं की ह्याच्या पुढे आम्ही या मुलांवर काही ट्रीटमेंट करू शकत नाही, तुम्ही आता या मुलाला घेऊन जाऊ. तर त्यांना स्वामीजींबद्दल बरीच माहिती होती. तर एक दिवस त्यांनी विचार केला की आपण आता काय करावं, स्वामीजींना भेटायला यावं. म्हणून ते दोघं नवरा बायको आणि मुलाला घेऊन त्या तांदूळच्या आश्रमात इथे आले. स्वामीजींनी त्यांना काही मार्गदर्शन केलं, काही औषधं सांगितले, आयुर्वेदिक औषधं सांगितले, तिथलं उपचार सांगितले, काही व्यायाम सांगितले. आणि तो मुलगा इथे जवळपास 1.5 महिन्यापर्यंत होता. त्या मुलाची परिस्थिती अशी खराब होती की तो स्वतः मुलगा आंघोळीला, बाथरूमला, स्नान करायला जाऊ शकत नव्हता. त्याचे आई वडील त्या मुलाला असे पकडून घेऊन जायचे. तो मुलगा त्यावेळी 22 वर्षाचा होता आणि इथे राहिल्यानंतर 1.25 महिन्यामध्ये तो 100% दुरुस्त झाला.
म्हणजे मेडिकल सायन्सनी ज्या मुलाला सांगितलं की हा दुरुस्त होऊ शकत नाही, असे मुलं आपल्याकडे येऊन दुरुस्त झालेले आहेत. आणि हे आपल्यातलेच लोक आहेत. आता कार्यक्रमाला येतील, कदाचित उद्या वगैरे ते लोक येतील, तुमची भेट होईल त्यांच्याशी. आणि आता तो मुलगा मोटरसायकलवर फिरतो गावावर. नागपूरला राहणारा तो मुलगा आहे, आता सध्या इंजिनिअरिंग करतोय नागपूरला. हे कांदेरे फॅमिली. नंतर जोशी म्हणून आहेत गिरगावचे, जोशी गिरगावचे आमचे एक मित्र आहे, पंडितच्या घराजवळ राहतात जोशी म्हणून. फार चांगली फॅमिली आहे. तर त्यांच्या मुलीचा पण तसाच प्रॉब्लेम होता, तब्येतीचा प्रॉब्लेम. त्यांच्याकडे शारीरिक व्याधी जास्त होत्या. त्या बाई पण म्हाताऱ्या होत्या, बऱ्याच चोऱ्या माऱ्या त्यांच्याकडे व्हायच्या. आणि महाराजांच्या आशीर्वादाने त्यांच्याकडे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. जनार्दन दादांनी आपलं सगळं जे काही सांगायची ती सांगितलेलीच आहे. जनार्दन दादा आमचे फार जुने मित्र. म्हणजे शुभ्र संस्था स्थापन व्हायच्या अगोदरपासून, जेव्हापासून मी बागापूरला जायचो तेव्हापासून जनार्दन दादाची आणि माझी ओळख आहे. त्यामुळे जनार्दन दादाचा अनुभव देखील फार सुंदर आहे. नंतर माझे फार जवळचे एक स्नेही, एक नातेवाईक, एक मित्र असे आहेत. त्यांच्या आपण मी नाव सांगणार नाही, आता नाव माझ्याकडे आहे पण मी नाव सांगणार नाही. आपल्यामध्येच बसलेले आहेत. त्यांच्या पण बऱ्याच अडचणी, त्यांचे पण बरेच प्रॉब्लेम आणि अडचणी, दुःख दूर झाले. त्यांना इथे येऊन खूप आनंद वाटतो. त्यांचं कुटुंब देखील गुरुच्या सेवेमध्ये लागलेलं आहे आणि त्यांना देखील इथे येऊन गुरुच्या सेवेमध्ये समाधान मिळते. नंतर आमचे एक बुधवार म्हणून सायंटिस्ट होते BRCचे. BRC मध्ये 70% सायंटिस्ट आहेत, 30% बाकीचे लोक आहेत. ते बुधवारा म्हणून जे सायंटिस्ट होते त्यांच्या मुलीचं लग्न होत होतं, 28 वर्षाची मुलगी. आणि त्यांच्याकडे पण बऱ्याचशा अडचणी, घरच्या तब्येतीच्या अडचणी वगैरे होते. तर त्या मुलीसाठी ते फार चिंतित होते. स्वामीजीचं दर्शन झालं. बुधवारा साहेब आपल्या समजूरच्या आश्रमामध्ये बऱ्याच वेळा येऊन गेलेले आहेत. तुम्ही जुने फोटो पाहिले तर त्या जुन्या फोटोमध्ये तुम्हाला बुधवारा साहेब दिसतील. म्हातारेचे कुर्ता पायजमा घातलेले वाढताना आपल्याला दिसतील. हे बुधवारा साहेब. त्यांच्या मुलीचा लग्नाचा प्रॉब्लेम होता, त्यांच्या मुलाच्या लग्नाची पण अडचण होती. व्यवस्थित मुलीचं लग्न झालं, व्यवस्थित मुलाचं लग्न झालं. मुलीच्या लग्नासाठी स्वामीजी इथून दिल्लीला गेले आशीर्वाद द्यायचे. आणि मुलाच्या लग्नाच्या वेळी मी स्वतः, पंडितजी, आम्ही सगळे लग्नाच्या वेळी होतो. स्वामीजींनी पण आशीर्वाद द्यायसाठी ते प्रत्यक्ष आले होते. हे आमचे बुधवारात आहे. आमचे एक लोणारकर म्हणून मित्र आहे, त्यांना 3 मुली. त्यांना ज्यावेळी पहिल्यांदा कप्ती महाराजांची त्यांची भेट झाली त्यानंतर वर्षा 1.5 वर्षातच कप्ती महाराज गेले. त्याच्यानंतर स्वामीजींकडे त्यांचं नेहमी येणं जाणं होतं. माझ्याशी भेटीगाठी होत होत्या आणि ज्या काही डेव्हलपमेंट आपलं जे काही कार्य होतं ते त्यांना मी सांगायचो. ते सगळं आपलं कार्य ऐकायचे आणि त्यांना जे काही शक्य होतं ते त्यांनी सेवा सुरू केली. त्यांना 3 मुली असल्यामुळे आणि ते एकटेच कमवणारे असल्यामुळे त्यांच्यावर फार दडपण होतं. पण आता 2 वर्षापूर्वी त्यांनी त्यांच्या मुलीचं लग्न अमरावतीच्या मुलाशी त्यांचं झालं आणि त्या लग्नामध्ये त्यांनी स्वतः एकटे कमवत असून देखील 10 लाख रुपये खर्च करून आपल्या मुलीचं लग्न केलं. मुलगा इंजिनियर आहे आणि चांगलं त्यांचं पण फार व्यवस्थित चालू आहे. आनंद आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. मी आता आंध्रमध्ये जातो. आंध्रमध्ये एक ब्राह्मण कुटुंब होतं. पंडितजीचं माझं त्या लोकांशी फार जवळचा संबंध आहे. आमच्या नात्यामध्येच ते येतात. त्यांच्याकडे त्यांचे 32, 34 आणि 36 असे 3 मुलं होते. आम्ही ज्यावेळी त्यांना भेटायला गेलो त्यावेळी 32, 34 आणि 36 असे 3 मुलं होते. 3ही मुलाचे लग्न होत नव्हते. घरी भरपूर संपत्ती, भरपूर प्रॉपर्टी, सगळं काय होतं, पण मुलाचे लग्न होत नव्हते. त्यांना माहीत असलेले सगळे उपचार, सगळं जे काही करायचं ते सगळं केलं, लग्न होत नव्हतं. स्वामीजींची भेट झाली, स्वामीजींनी आशीर्वाद दिला, काही तांत्रिक पूजा करायला सांगितल्या, त्यांनी पाठ करायला सांगितला आणि लगेच एक 6-6 महिन्याच्या अंतराने 3 मुलांचे लग्न झाले. आणि हा इतिहास आहे. कधी तुम्ही धर्मपुरीला गेलात तर खप्ती महाराजांच्या बद्दल, स्वामीजीबद्दल लोकांना भरपूर माहिती आहे. तिथे आपण बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. तिथे आपल्या भक्तांविषयी बरेच लोक राहतात. तर त्यातलं एक ब्राह्मण कुटुंब, त्यांची पण फार श्रद्धा आहे त्या कार्यावर. नंतर आमचे एक मित्र आहे डॉक्टर रविकुमार खेर. ते आता कदाचित उद्या परवा येतील, उद्या वगैरे कदाचित येतील. स्वतः ते आउट ऑफ मुंबई आहे पण कदाचित त्यांचे विषय घेऊ शकत. खेर साहेब जे आहे मागच्या 2 वर्षापासून आपल्या कार्यामध्ये मदत करतात. त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या मुंबईच्या असू दे, त्यांच्या कुटुंबाच्या असू दे, त्यांच्या मुलाच्या असू दे, त्या इंग्लंडमधल्या असू दे किंवा त्या बाकीच्या कुठल्या असू दे, स्वामीजी इथे बसून त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करतात आणि त्या पूर्ण कुटुंबावर स्वामीजीचा आशीर्वाद आहे. आणि ते देखील नित्यनेमाने स्वामीजींचं जे आहे नामस्मरण करणे, बाकी त्यांची प्रार्थना करणे, गुरुपूजा करणे आणि नित्यनेमाने सेवेमध्ये लागलेले आहेत. ते आमचे खेर साहेब जे आहे फार
विद्वान माणूस आहे, हे पण फार सिनियर सायंटिस्ट आहे, हे रिटायर्ड झालेले आहे. ज्योत्स्ना महिना माहिती आहे, पंडितजींना पण माहिती आहे. मागच्या 2 वर्षापर्यंत आपल्या तांदूळच्या त्यानंतर एक खडसे म्हणून कुटुंब आहे. हे खडसे कुटुंब गुजरातचं होतं. तर त्या कुटुंबाची परिस्थिती अशी होती की दोघे नवरा बायको, एक मुलगी आणि भरपूर श्रीमंत कुटुंब. तर त्यांचं असं होतं की त्यांना चालताना बोलताना दम लागायचा. स्वामीजीच्या आशीर्वादाने, स्वामीजीच्या औषधोपचाराने, स्वामीजीच्या आशीर्वादाने त्यांचे हे सगळे अडचणी, सगळे समस्या या सगळ्या दूर झाल्या आहेत. आता ते लोक ठीक आहे, पण ते ठीक झाल्यानंतर परत कधी आपल्याकडे आले नाही. पण आता लेटेस्ट रिपोर्ट असा आहे की त्यांना परत तब्येतीचा त्रास सुरू झालेला आहे. त्यांना परत तब्येतीचा त्रास सुरू झाला आहे, तर कदाचित भेटायला येतील. पण आतापर्यंत ठीक होते, पण आता तब्येतीचा त्रास सुरू झालेला आहे. नंतर शेवटचे आमचे जे एक मित्र आहेत, आम्ही त्यांना मित्र म्हणू शकत नाही, आमच्या दृष्टीनं ते आदरणीय आहेत. डहाणू रोड मुंबईमध्ये गणेशानंद सरस्वती नावाचे फार मोठे थोर संत असतात. गणेशानंद सरस्वती, या गणेशानंद सरस्वती महाराजांचे 10 लाख भक्त मंडळी आहे मुंबईमध्ये, मुंबईच्या बाहेर. या गणेशानंद महाराजांना तब्येतीचा त्रास सुरू झाला आणि एवढा त्रास वाढला तो की त्यांना आता ते शेवटल्या स्टेजला होते. अशा वेळी त्यांना कळलं की बाबा कोणतरी स्वामी निर्मिती आहेत. तर त्यांचे काही भक्त मंडळी आपल्यापर्यंत आले, स्वामीजीशी भेटले आणि आम्ही त्यांच्याशी बोललो, चर्चा केली, त्यांना सांगितलं आणि त्याचा फार फायदा झाला. त्याने आम्हाला निमंत्रण दिलं. आम्ही डहाणू रोडला सगळे जवळपास मुंबईचे जेवढे भक्त मंडळी होते ते सगळे आम्ही तिथे गेलो. त्यांच्यासाठी आम्ही खपी चालीसा केला, तिथे राहिलो, त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि साधारण 1-1.5 महिन्यामध्ये त्यांची तब्येत ठीक झाली. परत एक 2-3 महिन्यानंतर परत त्यांची तब्येत बिघडली. त्यावेळी ते मुंबईला ऍडमिट होते. अशा परिस्थितीत स्वामीजी कोणाकडे जात नाही, पण स्वामीजी स्वतः दवाखान्यामध्ये गेले. बोरिवलीला दहीसरला स्वामी स्वतः गेले, त्यांच्यासोबत बसले, त्यांना आशीर्वाद दिला, त्यांना काही आयुर्वेदिक औषधं करून दिले आणि मागच्या 3 वर्षापासून ते आता त्यांची तब्येत ठीक आहे, ते आता व्यवस्थित आहे, त्यांचं सगळं मुवमेंट सगळं ठीक आहे आणि आतापर्यंत त्यांना अजून तब्येतीचा त्रास झालेला नाही आहे. ते गणेशानंद सरस्वती फार मोठे संत आहेत. मी आतापर्यंत सामान्य माणसाच्या घटना तुम्हाला सांगितल्या, पण एका संतांची घटना तुम्हाला मी सांगतोय. गणेशानंद सरस्वती यांचे 10 लाख भक्त मंडळी पूर्ण महाराष्ट्रात आहेत. त्यांना भेटायला फार मोठमोठे लोक येतात. तर असे संत देखील संतांना भेटायला येतात. तर असं माझं थोडक्यात सांगणं आहे. स्वामीजीच्या आशीर्वादाने अशक्य ज्या गोष्टी आहेत त्या शक्य होतात. मी मागच्या 10 वर्षाचा नाही, संस्था सुरू झाली 10 वर्षापूर्वी, पण मी स्वामीजीच्या सान्निध्यात मागच्या 45 वर्षापासून. त्यामुळे स्वामीजीच्या ज्या आध्यात्मिक डेव्हलपमेंट्स आहे त्या मी फार जवळून पाहिलेले आहे. त्यामुळे स्वामीजींनी जे काही कार्य केलेलं आहे, स्वामीजीच्या माध्यमातून लोकांचं जे कल्याण झालेलं आहे ते फार जवळून आहे. त्यामुळे निश्चित मला तुम्हाला सांगता येईल की जो स्वामीजीच्या जवळ आला, नमस्कार केला, पाय पकडले, त्याचं कल्याण झालं. मी तुम्हाला निश्चित सांगतो, माझं पण कल्याण झालेलं आहे, माझ्या कुटुंबाचं कल्याण पण झालेलं आहे. मला वाटते तुम्ही लोकांनी देखील गुरुचरण पक्के पकडून ठेवले तर आपल्याला देखील काही त्रास होणार नाही, आपलं देखील पुढचं जीवन सुखी होईल. त्याकरता आम्ही सगळ्या लोकांना, सगळ्या मंडळींना, उपस्थित भक्त मंडळींना शुभेच्छा देतो. आणि माझे जे काही तोडके मोडके 2 शब्द आहेत ते तुम्ही गोड मानून घेतले त्याबद्दल धन्यवाद. एक मिनिट. म्हणजे घरच्या दुःखामुळे मी इथे सेवेला आलेली आहे. युटेकर कंपनी 4 वर्षापासून सेवा करत आहे. बाबांची म्हणजे त्या बाबांनी यांना आपलं कुटुंब म्हणून असं समजलेलं होतं. तर त्यांच्यामुळे मला पण बाबांची सेवा इथं घडलेली आहे. तर माझ्या घरी इतकं दुःख होतं, त्या दुःखाचं निवारण आतापर्यंत होत आहे. माझ्या मुलींची तब्येत पण खराब होती, म्हणजे तिला असा लकव्याचा विकार होता. तर त्या लकवेच्या विकारामुळे बाबांनी औषध दिली, बाबांना पैसे दिले नाही दिले याचं काही हे नव्हतं. म्हणजे त्यांचेच उपकार आपल्यावर समजा, म्हणजे त्यांना पैसे दिले तरी पण ते औषध देऊ शकते, नाही दिले तरी पण ते आपल्याला औषध देऊ शकते. माझ्या मुलीची पण तब्येत चांगली झालेली आहे आता सध्याला. तिचे विकार सगळे पोटातले, हाताची थरथरी पूर्ण बंद झालेली आहे. तर त्याच्यानंतर माझ्या बासुनीला इथं आणलेलं आहे. तर तिला 40,000 रुपये म्हणजे मूल व्हायसाठी दवाखान्याला लावलेले होते. तर तिला काय त्याचा हेच नव्हता, म्हणजे
तिला काहीच हेच नव्हतं, म्हणजे त्या दवाखान्याचं काही हेच नाही झालं, फायदा नाही झाला. फायदा नाही झाला. त्याच्यामुळे मी ते मध्ये मी स्वामीजीच्या जवळ येते, मी म्हटलं येऊन जा. तर ती इथे आली. बाबांनी 2च महिने औषध दिली तिला. तर 2 महिन्याच्या औषधाचा त्याच्यामध्ये बाबांनी सांगितलं तुला मुलगी आहे, होणार आहे. म्हणजे व्हायच्या अगोदर बाबांनी सांगितलं, म्हणजे एवढे अनमोल बाबांचे शब्द आहेत, म्हणजे देवापेक्षा श्रेष्ठ आहे. तर बाबांनी सांगितलं की म्हणे मला काही बी झालं तर चालेल. मग तिनं औषध दिलं बाबांनी, तिनं औषध घेतलं. 2 महिन्याच्या नंतर तिला तेच औषध बाबा सांगितलं का कपटी महाराजाची कृपा तुझ्यावर होते 2 महिन्याच्या नंतर. तर बरोबर त्या 2 महिन्याच्या नंतर तिला कृपा झाली. बाबांनी सांगितलेले शब्द अनमोल हे तिला मुलगीच झालेली आहे. तर आता ती दर्शनाला इथं आली ती येते, एवढे सांगून व्याप्त माझे सद्गुरू माऊली स्वामी महाराज यांच्या चरणी वंदन करून दोन शब्द सांगतो. मी जेव्हा इथं आलो तेव्हा मी मरणासन्न स्थितीत होतो. मला झोपच लागत नव्हती. आणि काही दिवसानंतर बाबांनी सांगितलं तू ठीक होशील. मी इथं मग सेवा करायला लागलो. बाबाच्या कृपेने आज मी स्वस्थ चांगला आणि बाबांनी मला पदरी घेतलं. ते मी माझे भाग्य समजतो. त्यांच्यासाठी 2 ओळी लिहिलेल्या आहे ना, ते मी आपल्यासमोर सांगतो. काही चूक झाली मला माफ करतो. मेरे जीवन में लाई बहार ओ मेरे सद्गुरु अनिल महाराज. मेरे जीवन में लाई बहार ओ मेरे सद्गुरु अनिल महाराज. मैं हूँ स्वामी दास चरणों का, मैं हूँ स्वामी दास चरणों का. तुम बने दिल के सरताज. मेरे जीवन में लाई बहार तो मेरे सद्गुरु अनिल महाराज. निराशा से भरा था ये जीवन, कहीं नहीं लगता था ये मन. निराशा से भरा था ये जीवन, कहीं नहीं लगता था ये मन. उजड़ गया था मेरा सब कुछ, दया से तुम्हारे बन गया गुलशन. मुझ पे हुए है लाखों उपकार ओ मेरे सद्गुरु अनिल महाराज. मेरे जीवन में लाई बहार ओ मेरे सद्गुरु अनिल महाराज. ममता तुम्हारे आंखों से चल के खुशी मिलती है तुमसे मिलके. ममता तुम्हारे आंखों से चल के खुशी मिलती है तुमसे मिलके. दया करुणा के सागर हो तुम, बन गए मनमित मेरे दिल के. ओ मेरे मालिक मेरा पहला प्यार ओ मेरे सद्गुरु अनिल महाराज. मेरे जीवन में लाई बहार ओ मेरे सद्गुरु अनिल महाराज. करते हो सेवा दुखी पीड़ितों की, भरते हो झोली तुम गरीबों की. करते हो सेवा दुखी पीड़ितों की, भरते हो झोली तुम गरीबों की. वात्सल्य मूर्ति कोई माँ हो जैसे, रखते खबर हो सब भक्तों की. तुम मेरे ख्वाजा तुम गरीब नवाज ओ मेरे सद्गुरु अनिल महाराज. मेरे जीवन में लाई बहार ओ मेरे सद्गुरु अनिल महाराज. आज जे माझ्या
जिथली माझ्या श्वासाची हालचाल आहे ती बाबाच्या कृपेने आहे. गाचा एक भजन. जाता जाता फक्त एवढं सांगतो, उनके चरण है त्रिवेणी, मुख में गंगा माई है, सब तीर्थों का सार जो लागे वो मेरी गुरु माई है. मान बड़ाई और शोहरत क्या सुकून इससे मिलता है, जन्नत लागे उनके चरण, मेरी जिंदगी की कमाई. हे कोणी हसू नका कृपा करून. कोणीच हसू नका, बिलकुल हसू नका. तिच्या भावाने बोलले. मुंबईच्या आश्रमामध्ये राहायला सांगितलं होतं. काहून का माझ्या बाबांना तुझ्या बाबाला त्रास होतो. माझ्या बाबाला मागं सांगितलं होतं. बाबांनी मला 6 महिने बाबांच्या आश्रमामध्ये राहायला सांगितलं होतं. मग त्याचा ॲक्सिडेंट झाला होता चांदूरमध्ये. तर बाबांनी मला सांगितलं काही नाही होत तुझ्या बाबाला. मला सांगितलं का तू चांदूरला चलते का. मी म्हटलं नाही बाबा मी येत नाही. नाही चल गं म्हणे. मी म्हटलं नाही बाबा मी येत नाही, तुमचं पालन करते. आणि बाबांनी मला सांगितलं तू गुरुवारच्या दिवशी बाबा माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला. बाबांनी सांगितलं तू खर्ती चाळीचा कर, तुझ्या भावाला काहीच नाही होणार. आणि डॉक्टरांनी सांगितलं तुझ्या भावाला काहीच म्हणजे त्याचं मेंदूचं ऑपरेशन झालं. म्हणजे वाचू शकत नाही. तेव्हा म्हणजे काहीच नाही होणार म्हणे. त्याला म्हणे तू काळजी करू नको म्हणे, तू खत्ती चाळीस चालू. नमस्कार. बाबाच्या कृपेमुळेच आहे. माझ्यावर खूप काही संकट येऊन गेलेले आहे, म्हणजे मी सांगू शकत नाही. पण बाबाच्या कृपेमुळे माझं सर्व चांगलं झालेलं आहे. माझ्या मुलीच्या अंगावर पूर्ण एवढे चढते होते आले की खूप ते म्हणजे बाबांनी सांगितलं होते खूप मोठा आजार आहे. खूप डॉक्टर केलं, सर्व केलं. बाबांनी मुंबईपर्यंत नेलं, पुष्कळ ठिकाणी नेलं, पण तिचं काहीच नाही झालेलं आहे. पण बाबांनी औषध भरून लावलं. बाबाच्या अक्षरशः हाताला पूर्ण चिरा पडलेला, पूर्ण याला घासून शरीराला तिचं लावलं. तेव्हा आज जे एवढे 6 महिने बाबाकडे ती राहिली. आणि 6 महिन्यानंतर आज जे हे आहे ते एवढी बाबाकडे जाय शिकायला ते. आणि दुसरी मुलगी माझी 10वीला आहे बाबाकडे. तर तिला एका डोळ्याने ती लहानपणापासून नव्हती तिला डोळ्याने. तर डॉक्टरने सांगितलं तिला मुंबईला आपण ऑपरेशन करायचं आहे, तिच्या दृष्टी येणार आहे. तर आज ते बाबांनी औषध करून लावलेलं तिच्या डोळ्याला. तर नाही तर अशी समोर जरी बसली तर मला एका डोळ्यात दिसायचं, दुसऱ्या डोळ्यात दिसायचंच नाही. बाबाच्या औषधीमुळे, बाबाच्या कृपेमुळे आज तिला दोन्ही डोळ्यात दिसते. एवढंच बोलतो. माझा नमस्कार, सगळं भक्तांना नमस्कार. आणि मी खप्ती बाबांना वंदन करून आणि स्वामी अनिलजींच्या चरणी 2 शब्द माझे आहेत ते तुम्हाला सगळ्यांना सांगतो. त्यांचं मी या गीता जयंतीला 3 वर्षापासून सेवेसाठी येत आहे. आणि आत्ताच वेदांत साहेबांनी जो उल्लेख केला की एक व्यक्ती आहे, त्यांचं नाव घेत नाही, ते त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्या 2 मुलींची लग्न या सेवेला येत असल्यामुळे झाली. आणि आत्ताच नवीन अनुभव म्हणजे माझ्या मिसेसना एक आजार झालेला. त्या आजारामध्ये स्वामींनीच सांगितलं होतं की हा आजार बरा होणार. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ह्या आजारातून माझ्या मिसेस एकदम बऱ्या झाल्या. आणि हे सगळं स्वामींच्या कृपेने झालं, स्वामींच्या आणि खप्ती महाराजांच्या कृपेने झालेलं आहे. म्हणजे माझ्या घरी सतत नित्यपाठ चालू असतो, खप्ती चालीसाचा नित्यपाठ सतत चालू असतो. आणि गुरुचं नामस्मरण सतत चालू असतं माझं. त्यामुळं मला त्याचा फायदा झालेला आहे. तसाच तुम्ही गुरूंचं सतत नामस्मरण करा, तुम्हाला पण तसाच फायदा होईल.